मॉम घरी यायच्या आधी तुम्ही तिघं पटकन फिनिश करून टाका, नाहीतर ती आल्यावर काय तांडव होईल ते मी नाही सांगू शकत. अगं ती आली की सांगू की तिला? त्यात एवढं लपवण्यासारखं काय आहे? आत्या, मला ना खरंच कौतुक वाटतं तुझं. नाही, माझी मॉम काय बिचारी सांगत असते लोन फेडा लोन फेडा लोन फेडा, पण तुमच्यापैकी एकही जण ते मनावर नाही घेत. उलट तिच्याच घरात बसून तिच्याच पैशाने घेतलेल्या साजूक तुपाचा मस्त शिरा हादडताय. नाईस. अंजली, कुठला विषय कुठे नेतेस तू? तू उगाच लेक्चर देऊ नकोस मला. मी करेक्ट ट्रॅकवरच आहे. आणि तुझं काय ग? तू मस्त जहागीरदारांच्या घरी जाऊन मज्जा मारतीये. आम्ही बिचारे, आम्ही गरीब इथे गरिबीत दिवस काढतोय. सो बेस्ट आहे, तू आमचं लोन ना पटकन फेडून टाक, म्हणजे आम्ही पण मज्जा करू. बापरे, सई टीचरला राग आला. करेक्ट आहे. आता काय, मी मेन मुद्द्यावर हात घातलाय म्हटल्यावर सई टीचरला राग येणं साहजिक आहे. तुला ना माझ्या मॉमने तुमच्यावर केलेल्या उपकारांची ना जाणीवच नाही असेल. मामीने आमच्यासाठी खूप काही केलंय आणि त्याची जाणीव आहे आम्हाला, आणि फेडणारच आहे मी मामीचं कर्ज. अगं कधी फेडणार आहेस? नुसते इतके इयर्स ना फेडणारे 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 एवढंच ऐकते मी. तो सण स्काय मध्ये कधी बघणार आहे मी? आई, मी निघते. सही आहे ग. हे बघ, अर्धवट खाणं टाकून नाही जायचं. हे बघ अंजली, तू पण शांत हो. तुम्ही बसा आधी व्यवस्थित. नको, मला काही नको, मी येते. सई, अगं घरात वाद होत आत्या जाणारच ना आता ती. आत्ता कशाला थांबेल? नाही, आता आत्या मी पॉइंट वर बोलली आहे. तिच्याकडे काही बोलायलाच नसेल तर कशाला थांबेल? विषय टाळून पळून जाईल. पळून जाणाऱ्यातली नाहीये मी, अजूनही इथेच आहे. आणि अंजली, आज एक सांगते तुला, जोपर्यंत तुमचे एक कर्ज फेडत नाही ना, तोपर्यंत या घरातला अन्नाचा एक कणही खाणार नाहीये. येते आई. सई, सई अगं ऐक ना बाळा. ते लुक काय देतोस तू? खाऊ की नको मी शिरा? यार, आता इतका साजूक तुपातला शिरा केलाय, जरा ड्रायफ्रुट्स तुझी घालायचं ना. तू पण ना. टॅली झालाय तर मग मेल करा ना मला लवकर. प्रॉब्लेम काय आहे? इतका वेळ का लागतोय तुम्हाला? सिरियसली प्लीज प्लीज लवकर करा. नॉनसेन्स. एक काम नीट जमत नाही या लोकांना. ऑफिसमध्ये कामाचा काहीतरी गोंधळ झाला आणि घरी आला तर घरी सही नाही. बायको समोर नाही म्हटल्यावर अस्वस्थ झालीच बारी. मी बघतो. देवा, हे देवांश. हा बोला ना. मी काही मदत करू का? नाही नाही, थँक्यू सो मच. नको, मी करतो. अहो, त्याला काही मदत नकोय. मग सही हवी आहे नजरेसमोर फक्त. ठीक आहे, सही आली. ये ग. या. काय झालं बाबा? नाही, अजून तरी काही झालेलं नाहीये, पण तुला यायला आणखीन थोडा उशीर झाला असता ना तर इकडे भूकंप झाला असता. म्हणजे काय ते तुझ्याच नवऱ्याला विचार बाई. हो. बापरे, वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय. हा, मग मी म्हंटल ना, अगो इकडे धरणी दुभंगणार होती. आणि हे काय आई, आज जेवायला काय फक्त चहाच होता का? मला काही विचारू नकोस बाई. मला जी ऑर्डर मिळाली ती मी पाळली.
आणि मला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत हा. काय मी सांगितल्याशिवाय टेबल आवरायचं नाही. काय सांगताय? पण आई, जर टेबलवर पसारा असेल तर मनातला पसारा कसा कमी होणार नाही का? हा, हे बरोबर आहे. जोक सुचतात का तुम्हाला? मी इथे कुठल्या कंडिशन मध्ये काम करतोय, मी किती फ्रस्ट्रेटेड आहे, या सगळ्या गोष्टीत काहीच इंटरेस्ट नाहीये आणि तुम्हाला जोक सुचतात? सिरियसली? जोक नाही करत आहे मी, खरंच सांगते. आता मला सांगा, एवढा चहा प्यायल्याने तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? तुम्हाला काय माहितीये माझा काय प्रॉब्लेम आहे ते? माहितीये तुम्हाला? हा, आणि मी का बोलतोय तुमच्याशी? तुम्हाला तर अजिबात काही कन्सर्न नाहीये माझ्या बाबतीत आणि माझ्या प्रॉब्लेम बाबतीत. मी तुम्हाला इतके फोन केले, तुम्हाला माझा फोन रिसीव्ह करायचा नाहीये, माझ्या कॉलला रिव्हर्ट करायचा नाहीये, काहीच करायचं नाहीये. मग तुम्ही माझा प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करणार? इट्स ओके. सॉरी ना, ऍक्च्युली फोन सायलेंटवर होता ना, त्यामुळे कळलं नाही तुमचा कॉल आलेला. पण आता मी आली की नाही, आता तुमचे सगळे प्रॉब्लेम ना चुटकी सरशी सॉल्व्ह होतील. सांगा काय करायचं? मला सांगा, तुम्ही गेला कुठे होतात? ज्या दिवशी तू माझा विश्वासघात करशील त्या दिवशी देवांश जिवंत उरणार. आधी आपण काम संपवूयात ना, मग सांगते. निवांत. हो, फायनली. सी, किती फ्रस्ट्रेटेड हो तुम्ही, माहितीये तुम्हाला? मला माहिती होतं तुम्ही याल आणि सगळं सॉल्व्ह, आणि तसंच झालं. आता बरं वाटतंय मला. थँक्यू सो मच साई. वेलकम. चला, आता जरा घरचं वातावरण नॉर्मल झालं. हो पण बरं झालं ना सई आली, नाहीतर आपलं काही खरं नव्हतं. हो बाई. अच्छा, आता सगळी कामं झाली आहेत आपली. आत्ता मला सांगा, कुठे गेला होतात तुम्ही? वरुणला भेटायला गेले होते. बोलायचं होतं ना त्याला माझ्याशी जरा. आई, जेवणाचं काय तयारी करायची? नाही नाही, सगळी तयारी झालीये. कोशिंबीर करायचे फक्त आणि डाळीला फोडणी. मी घालते फोडणी. चला. टोमॅटो तुम्ही मी काय- चिरलेला आहे. हो का? आज बाबांनी मदत केली. म्हणजे